व्यवसाय करण्यासाठी संकल्पना किती महत्त्वाची आहे, चला या व्हिडिओमध्ये पाहू. मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण आले लातूर BA पास या हॉटेलला भेट देण्यासाठी. मित्रांनो, उच्च शिक्षित तरुण डिग्री करून हॉटेल व्यवसायामध्ये किती नामांकित होऊ शकतो, तसेच आपली चव शेकडो लोकांपर्यंत कसं पोचली व त्यांची पसंती कशी बनली, चला हे संघर्षमय गोष्ट या व्हिडिओमधून पाहू. नमस्कार, मी दयानंद कॉलेजमध्ये इथं शिकलेलो आहो आणि माझं नाव नवले केशव तुकाराम, राहणार बेटा, तालुका औसा आणि जिल्हा लातूर. तर मी 2014मध्ये लातूरला आलो आणि नंतर मग माझं 11वीला ॲडमिशन करून ग्रॅज्युएशनपर्यंत दयानंद कॉलेजमध्ये शिक्षण झालेलं आहे. त्याच्यानंतर 12वी, खरं तर 12वीच्या नंतरच मला व्यवसाय करायचा होता सर. अच्छा. परंतु त्याच्यानंतर घरच्यांनी मला थोडं विरोध केला, कारण त्यांचं जे एकमत बरोबर आहे की शिक्षण घेतलं पाहिजे ना. शिक्षण त्यांची अपेक्षा असते की मुलांना आपल्या नोकरी लागली पाहिजे. परंतु माझी इच्छा होती की काहीतरी व्यवसाय करावा. नंतर मग मी ग्रॅज्युएशन होईपर्यंत शिक्षण केलं आणि नंतर मग घरच्यांना फोर्स करून मी व्यवसायामध्ये उतरलो. अच्छा, बरं. तुम्ही व्यवसाय कधीपासून सुरुवात केलात? 2019ला म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झाल्या 1-2 महिनेच मी आमच्या मामाच्या इथं हॉटेलवर 2 महिने काम केलं. त्याच्यानंतर मग आमचा मावस भाऊ आणि मी असं मिळून दोघे जण या ठिकाणी हॉटेल टाकलं आणि त्याने फुलाचे म्हणजे एका गाळ्यामध्ये 2 जणांचा आमचा व्यवसाय होता. अच्छा, बरं. कारण भाडं देण्याचं त्यावेळेसची आपली परिस्थिती नव्हती आणि डिपॉझिट पण जास्त होतं, त्याच्यामुळं दोघांनी आम्ही एकत्र हॉटेल टाकायचं निर्णय. काय असते की बऱ्याचशा लोकांना हे निर्णय घेऊ शकत नाही. डिग्री झाल्यानंतर त्यांचं अजून पुढे शिकण्याचं हे असतं त्यांच्या ह्याच्यामध्ये असतात ते. मग पुढे न शिकता पण तुम्ही हा शिक्षण तिथंच थांबून एखादी संकल्पना जागृत आणणं आणि व्यवसायाला सुरुवात करणं, हे त्यामध्ये तेव्हा तुम्हाला कसं वाटलं की व्यवसाय आपण करू शकाल का नाही, किंवा पैशाची कसं तडजोड होईल. आणि बरेचसे युवक काय करतो की नोकरी, ग्रॅज्युएशन झालं की नोकरीच्या पाठीमागे धावतो. पण तुम्ही तिकडे न जाता व्यवसायामध्ये थांबण्याचं कारण काय, की बाबा तुम्हाला इकडे भविष्य काय दिसलं असं? तर पाहायचं झालं तर सर, मला वाटतंय प्रत्येकानं आपल्यामधली क्वालिटी ओळखता आली पाहिजे आणि ज्यांना स्वतःमधली क्वालिटी समजली त्यांनी त्याच गोष्टी केल्या पाहिजे. कारण इतर गोष्टीमध्ये जर वेळ लागत असेल तर आपल्याकडं वेळ कमी आहे आणि सध्या कॉम्पिटिशन तुम्हाला माहिती आहे कसं आहे. बरोबर. त्याच्यामुळं त्या वेळेच्या पाठीमागं आणि कॉम्पिटिशनच्या पाठीमागं धावण्यापेक्षा आपल्यामध्ये जी क्वालिटी आहे, आपल्यामध्ये जी शैली आहे, त्या शैलीचा पुरेपूर वापर करून आपण यशस्वी होऊ शकतो लवकरात लवकर. अच्छा, बरं. आता काय असतं की विद्यार्थी, आता कोणी दयानंद कॉलेजला लातूर म्हणले की हे शिक्षणाचं माहेरघर मानलं चाललंय आता महाराष्ट्रामध्ये, आणि इथं बाहेरल्या राज्यातनंही इथं लोक शिकायला यायला लागले. किंवा तुम्ही त्या दृष्टिकोनातून लोकांना किंवा विद्यार्थ्यांना काय सांगू शकाल की बाबा शिक्षणाला म्हणजे व्यवसायाला शिक्षण कितपत महत्वाचं आहे? डिग्री करून किंवा 12वी नंतरही तुम्ही व्यवसाय चालू केला असतात, डिग्री नंतरही व्यवसाय चालू केला असतात, किंवा न शिकल्यानंतरही व्यवसाय चालू केला असतात. व्यवसायाला डिग्रीची किती महत्वता आहे किंवा शिक्षणाची किती महत्वता आहे, तुम्ही काय सांगू शकाल? कुठलाही व्यवसाय असू द्या, त्याबद्दल तुमचे काय विचार आहे? व्यवसाय सर अनुभवातूनच केला जातोय. त्याच्यात शिक्षणाचा वापर फक्त म्हणजे वापर होतो शिक्षणाचा, परंतु असं ग्रॅज्युएशन पर्यंत करावं असं काही नाही. 12वी पासून पण केलं असतं तर मी एवढंच यशस्वी झालो. अच्छा, बरं. म्हणजे तुम्ही म्हणताय की ठीक आहे, पण जीवनामध्ये मला वाटतं कुठतरी कॉलेज लाईफ पण महत्वाचं, कारण पैसा आयुष्यभर कमवायचंच आहे. राहिलेले काही दिवसच कॉलेज लाईफ राहते, पुन्हा येणार नाही, आयुष्य एकदाच आहे. आणि माझं मत आहे की बाबा की एकदा कॉलेज लाईफ जगणं झालं त्याच्यानंतर मग आपल्याला पैसा आयुष्यभर कमवायचंच आहे. ही पण तितकंच महत्वाचं आहे की शिक्षण जितकं महत्वाचं आहे तितकंच कॉलेज लाईफ महत्वाचं आहे आणि तितकंच पैसा पण महत्वाचा आहे. बरोबर. ही सगळ्याच गोष्टी होणं आयुष्यात गरजेचं आहे. बरोबर. असं नाही की फक्त पैशासाठीच करायचं. बरं. अच्छा, मग असं तुम्हाला वाटलं नाही की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडत असतो की डिग्री केल्यानंतर काय चाय विकायचा कॉलेज समोर, किंवा काय नाश्ता विकायचा, लोक नाव ठेवतील, मित्र नाव ठेवतील. मग त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय विचार केला की बाबा लाज किंवा होतं की असं वाटणाऱ्या गोष्टी? भरपूर मुलांना लाज वाटते सर, परंतु मला त्याच्यामधल्या काही गोष्टी म्हणजे आवडतच नाहीत मुळात. कारण आपल्या परिस्थितीशी आपल्याला लढायचं. बरोबर. उद्या आपण जर घरी बसून जर स्वतःच्या म्हणजे कष्ट न करता जर लाजलो काही गोष्टींना, तर आपल्याला कोण काही गोष्टी आणून देणार नाही. घरी पोट भरण्यासाठी कोणत्या गोष्टी कोण पुरवू शकणार नाही. आपणाला स्वतःलाच लढायचं. मित्रांनो बघू शकाल, सुंदर इथं उदाहरण भेटलं आहे आपल्याला. आजची जी लाज आहे
ते सोडून मित्रांनो उद्याचे चांगले दिवस जर बघायचं असेल तर व्यवसायाला निवडा, व्यवसायाला जायला लावून. काय असतं की आपणाला लाज वाटते म्हणून कुठला तरी छोटी नोकरी करण्यापेक्षा आपण छोटा व्यवसाय सुरुवात करा. काय असेल, आईस्क्रीम विकणं असेल, चप्पल बूट पॉलिश करणं असेल, हॉटेल असेल, चाय असेल, कुठलाही व्यवसाय असू दे. पण एखादी निर्णय घेऊन स्वतःच्या सक्षम परिस्थितीला कसं बनवता येतं हे उदाहरण सुंदर आहे. किंवा ह्या भागामध्ये विद्यार्थी जास्त शिकणारे आहेत, मग ते तुम्हाला वाटले की बाबा कोणची प्राइस ठेवायची, आता किती रुपयाला तुमचा प्लेट भेटला जातो? हे सर आपल्याकडे 15 रुपयाला सुरू आहे. 15 रुपयाला प्लेट भेटला. आणि चहा कितीला भेटतो? चहा 5 रुपयापासून आहे. 5 रुपयापासून आहे. फुल घेतला तर 10 आहे. 10ला आहे. मटकी आहे, त्याच्यात मटकी पण आहे 20 रुपये. अच्छा, बरं. आणि पोहे मटकी मिक्स घेतला तर 20 रुपये. अच्छा, बरं. मग व्यवसाय करण्यासाठी कुठले गणित इम्पॉर्टंट असतात की बाबा आपल्याला संजय क्वालिटी किंवा इतर 5 स्टार हॉटेलपेक्षाही आपण चांगली क्वालिटी किंवा चांगले रेट्स लावू शकला असतो. मग ह्या पोर्शनला तुम्ही रेट एवढे कमी का ठेवायचं कारण? रेट सर आपणाला म्हणजे रेट वाढवता पण आले असते, पण मार्केटचा पण अभ्यास केला पाहिजे. बरोबर, बरोबर. हे महत्त्वाचं आहे. आणि मग ते अभ्यास कसा राहिला मार्केटमध्ये तुमचा? आम्ही इथंच कॉलेजला होतो ना सर, त्यामुळे आम्हाला सगळे अच्छा, म्हणजे विद्यार्थी असून विद्यार्थ्याची परिस्थिती ओळखून ह्या मित्रांना परिस्थितीवरती काम केलं आहे. म्हणजे काय असतं की व्यवसाय कसं इम्पॉर्टंट असतो किंवा व्यवसाय कसा यशस्वी होतो जेव्हा तुम्ही कुठले कमी कस्टमर आहोत आम्ही सुरुवातीचे कस्टमर, म्हणजे तुम्हाला माहित होते की बाबा विद्यार्थ्यांच्या कमीपणा कुठे येतो, म्हणजे पैसा नसतो त्यांच्याकडे, सगळ्या गोष्टीचा विचार केलेला. अच्छा, विचार करू. किती आपली उलाढाल दिवसाची जाते बरोबर? तर 7-8 हजार रुपये उलाढाल होते, पण लॉकडाऊनच्या अगोदर याच्यापेक्षा जास्त उलाढाल होते. कारण नंतरचं जे मार्केट कमी झाले म्हणजे अजून थोडं मार्केट वाढायला वेळच लागला. नवयुवकांना तुम्ही काय सांगू शकाल की बाबा बरेचसे लोक आहेत व्यवसायामध्ये उतरण्याच्या इच्छुक आहेत, पण ते व्यवसाय करू शकत नाही किंवा त्यांना लाज वाटते किंवा ते कुठले नॉलेजेबल नसतात ते, किंवा त्यांना सांगणार कोण नसते. मग तुम्ही युवकांना काय सांगू शकाल की बाबा जरी तुम्हाला कोण सांगणार नसेल तरी मग तुमच्यामध्ये इच्छा जागृती कशी आणायची? किंवा नवीन युवकांसाठी नवीन युवकांसाठी माझं एकच मत आहे की बाबा प्रत्येकानं आपापल्यामध्ये क्वालिटी ओळखली पाहिजे. आणि माझं मत एक नाही की बाबा प्रत्येकानं व्यवसायच करावा, कारण सगळेजण व्यवसाय कराले तर मग कस्टमर कोण होणार, नोकरदार कोण होणार, नेते लोक कोण होणार. कारण प्रत्येकाचं क्षेत्र, प्रत्येकाची क्वालिटी प्रत्येकानं ओळखून आपापल्या क्वालिटी आपापल्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे काम करून त्याच्यामध्ये यश मिळवलं पाहिजे. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद बघा. थँक्यू सर. चालेल, आमच्या हॉटेलला वेळ दिला खरंच आभारी आहे. मित्रांनो, जर तुम्ही लातूर भागात नसाल तर दयानंद गेट पाशी शिवाजी चौकाच्या पुढल्या साईडला दयानंद गेट आहे. दयानंद गेट पासून 4 नंबर गेटला आहे त्यांचं BA पास हॉटेल आहे. इथे येऊन चव घेऊ शकता. तर नमस्कार.